तर कशात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सुस्वागतम रसिक प्रेक्षकांचं मी तुम्हाला मनपूर्वक एक असा ब्लॉगमध्ये स्वागत करतो की गाडीचा आपल्या हालहवाल तुम्हाला कळवलेच होते मी की गाडीला एका वॅगनारवाल्यानं ठोकलं नव्हतं राईट साईडनं आणि त्याच्यानंतर मग गेलो सर्व्हिसिंगला टाकली तर पण तुम्ही ब्लॉग बघितला असेल आणि त्याच्यानंतर इन्शुरन्सवाल्याशी सगळं कॉलवर कॉन्टॅक्ट झालं तर झालेली आहे गाडी रेडी तर 3-4 वाजता आणायला जाऊया आपण आणि मग त्यानंतर रात्री मग आल्यावरती थोडं काम अजून आहे म्हणजे सीट बीट आहेत त्या एक नवीन टाकायचं सगळ्या तर कुठं आहेत काय आहेत सगळं तुम्हाला सांगतो मी ते तुमचा पण 4 व्हीलर ज्या असतील तर तुम्ही तिथं घेऊन येऊ शकता एक म्हणजे रिटर्न नाही थांबेल तो मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तो दुसऱ्या शॉपला विकतो मग ते विकतात असं आहे तर ते कुठं आहे ते पण तुम्हाला एक सविस्तर असं एकदम डिटेल सांगतो मी ॲड्रेस आणि सगळं दाखवतो तर तुम्ही बघत राहा ब्लॉग एकदम लक्षपूर्वक बघा आणि आता काय ना आता असं नाश्ता बिष्टा सगळा झालेला आहे पाऊस आहे मळब आहे ऊन आहे कायच कळत ना पूर्ण असं मरगळल्यासारखं होतंय मरगळल्यासारखं होतं एकदम नीट व्यवस्थित तर तरी नाही एनर्जेटिक असं वाटत नाही म्हणून काय नाही म्हणून मग व्हिडिओ पण शूट करावं असं वाटत नाही पूर्ण मरगळल्यासारखं होतं एकदम असं बेचे झोपून राहावं नुसतं फक्त असं बस बाकी काय नाही आता मग गाडी घालायला जाऊ तेव्हा आपण निघू आणि मग इन्शुरन्स आहे परत ते सगळं काय बिल पे आणि करून सगळं काय गाडी घेऊन येऊ आणि मग रात्री मी आणि नितेश जाऊ आणि मग त्याच्यानंतर तिथून डायरेक्ट त्याच्या मामाच्या घरी जाऊ कारण की त्याची बाईक तिथं आहे तर येताना मोठं ब्लॉगर होईल पाऊस असला तर होणार नाही आणि पाऊस नसला तर कदाचित होऊ शकतो मोठं ब्लॉग तर जाताना इथून डायरेक्ट त्याच्या मामाच्या घरी जाणार मग तिथून त्याची बाईक मी घेणार आणि मग इर्टिगा घेऊन मग आम्ही तसे घरी येणार इर्टिगा ठेवणार आणि मग बाईक घेऊन आम्ही परत कळटी मुंबई बॅक टू मुंबई चाल मुंबई आणि ह्या महिना असा आहे सकाळी गेलो रात्री मुंबई असं म्हणजे थांबलोच नाही गावाला तर एकदा हे सगळं नीट झालं की एक मस्तपैकी 1-2 आठवड्यासाठी गावाला मस्त जायचं सगळं हिरवागार नेचर एक्सप्लोर करू यायचं आणि मग मुंबईला परत यायचं तर भरपूर एका ट्रॅफिक नंतर आणि टाइम नंतर मग आता आम्ही आलो आणि गाडीच्या सर्व्हिसिंग नंतर भरपूर एक ट्रॅफिक लागलं होतं कारण की एल्पिसनचा जो ब्रिज आहे तो बंद केला होता आणि त्याच्यानंतर मग मी आलो माटुंगा धारावीतून आणि हे आले प्लाझा मार्गे आणि आता आल्या लगेच गाडीच्या सीट आहेत त्या चेंज करायला टाकल्यात आम्ही आणि हे दोघं पण इथंच थांबलेत तरी रात्री 12:30च्या आसपास मग निघू आता घरी आलो फ्रेश आणि होतो आणि आता लगेच जातो ऋतिकचा बड्डे आहे यात तर त्याचा बड्डे करून लगेच आता नितेश आणि अंकित गेले घरी आता तो पण जेवण फ्रेश आणि होऊन मग आता येतील आणि मग लगेच अटलवरून वाया गावी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Duty. Happy birthday to you. आता फोटो काढ ना Happy birthday to you. Happy birthday dear Ruti. Happy birthday to you. सगळ्यांना बरं वाटतं. ऋतिकचा बड्डे झालाय आणि त्याच्यानंतर आता मी निघालोय शाळेतला तुषारचा आणि मर्डेकरचा केक कापायचा होता आणि तुषारचा बड्डे होता ते पण माझ्या लक्षात नव्हतं तर आता तिथं निघालोय आणि गाडी नितेश घेऊन गेलाय कारण की त्याची गाडी आणायची आहे आणि माझी गाडी तो घेऊन गेलाय आता माझ्याकडे गाडी नाही तर टॅक्सीने जातोय मी आता रुयाला नितेशला पण बोलवलंय मग तसेच आम्ही येऊ आता केक कट आणि करू मग लगेच घरी येऊ आणि मग लगेच गावच्या प्रवासाला सुरुवात करू.
बर्थडे to you. Happy birthday to you. Happy birthday, डिअर तुषार, हॅपी बर्थडे टू यू. ठीक आहे आवा ठीक आहे आवा. काय खाल्ला तुझ्या क्रीम टाकली. तर झाली आहे प्रवासाला सुरुवात आणि सीएनजी पंपावर सीएनजी भरून महानगर गॅसचा. आता आम्ही निघालो अट्टा सेतू मार्गे. आधी नितेशच्या मामाच्या गावी जाणार आहे, तिथून गाडी घेणार आणि मग तिथून घरी जाऊन गाडी ठेवणार आणि मग आम्ही बाईकच्या ना परत बॅक टू मुंबई, ते पण लगेच. वेलकम टू अटल सेतू. आणि भरपूर एका टाइम नंतर स्टॉप घेतलेला आहे मानगावच्या पुढे येऊन. आणि कोण आहे रे, एक स्टॉप घेतलाय आणि एक प्रॉब्लेम झाला आहे की माझा जो मेन फोन आहे तर त्याचा कॅमेरा चालू होत नाही आहे. आता पाण्याची बॉटल घ्यायला गेलो आणि तिथं QR कोड स्कॅन करायला गेलो तेव्हा कॅमेराच वर्किंग होत नाही आहे. तर तो एक प्रॉब्लेम झालाय. आता बघू, रिस्टार्ट मारलाय, आता चालू होतो काय. कारण की कॅमेरा असा ठेवला होता बाजूला दरवाजाच्या ह्याच्यात आणि खड्डे होते भरपूर, तर त्याच्यामध्ये भरपूर खटखुट असं झालं आणि त्याच्यामुळं हल्ला असावा कॅमेरा, असं एक हे आहे. आता बघूया कॅमेरा चालू होतो की नाही. झाला चालू. आणि ती एंड टायमिंगला असं काय झालं की हालत जाम होते. आता वाजले 3:58 बाहेर वातावरण एकदम थंड आहे. गाडी तेवढं आम्हाला काय वाटत नाही आहे तरी. आणि एक झोपत नाही. आता झोप पोलादपूरला गेल्यावरती जरा झोपूया सांगतो याला आणि झोपूया जरा, कारण की कंटिन्यू एवढा अजून भरपूर लांब जायचं. संगमेश्वरात असतं तर ठीक होतं. आता त्याच्या मामाकडे जायचं आणि परत तिथून बाईक घेऊन यायचं. आणि अशा प्रकारे कशाडीच्या बोगद्यामध्ये एंट्री झालेल्या आहे. सकाळचे वाजलेत 5:20 झालेले, 5:30 वाजायला आलेत. आताशी कशाडीला आहे म्हणजे रत्नागिरीला पोहोचेपर्यंत तरी 8 वाजतील. चालक गाडी मालक नितेश जी चौगुले. आता आम्ही पोहोचलोय चिपळूणच्या पुढे आहे. आता थोड्या वेळा संगमेश्वर येईल आणि तिथून आता नितेश झोपलाय, कारण की कंटिन्यू लगातार 1 हँडेड ड्रायव्हिंग करतोय तो. आणि मी पण झोपलो होतो, मग मी जागा झालो आणि मग त्याला बोललो की झोप म्हणून. मग आता आम्ही आहे, पण जे काय वाटतंय मग दाखवतो. आता मग रोहितच्या जागी मी आलेलो आहे सध्या बदलीवर. आणि तुम्ही बघू शकता की आता गाडी कोण चालवायला बसलेला आहे. या रायडर द रोहित. सध्या तो प्रशिक्षणाखाली आहे. ब्रेक घ्या. हा जबरदस्त टर्निंग. अशा तऱ्हेने त्याला जरा बसवलेलं आहे. जसा रस्ता जातो तशी गाडी फिरवायची. तर रेस दे, चौथा करा.
क्लचवरच पाय काढ दाखवतो. हा मग आता बाजूला एक अंदाज आहे रेतचा आला ना. आता बघ परफेक्ट चालवतो गाडी, जबरदस्त. हे गाड्या बिड्या एवढं दिसलं ना की जरा स्लोच करायचे, कारण का बघ कटिंग असतो ना रस्ता, कोण पण येऊ शकतो लगेच. समजलं का? भारी अशा वातावरणात रोहित जाधव इकडे गाडी चालवताना मन तृप्त झालेलं आहे. इकडे ड्रायव्हरचं भारी वाटतंय रोहित गाडी चालवताना. रोहित, मला वाटलं नव्हतं तू गाडी चालवशील, पण चालवलेस. जबरदस्त. फिलिंग हाऊसफुल. रोहितच्या हे बघा, भावना बघा, एक्सप्रेशन. हा मनातल्या भावना रे. त्याला झोपेतून उठवून ड्रायव्हिंगला बसवलेलं आहे या ठिकाणी. चालवतोय भाव आपला, काही विषय नाही. स्पीड पण बघू शकता तुम्ही, भरपूर आहे. अरे चिपळूण ते उक्षी भारी वाटलं, मजा आली चालवायला. आणि आता उक्षी मार्गे आम्ही रत्नागिरीला जातो आणि तिथून नितेशचा वाडीतला मित्र, म्हणजे तो मला पण ओळखतो, मी पण त्याला ओळखतो, असा राहुल, त्याच्याशी फोनवर बोलतोय. हॅलो. आता मी वर उक्षीत आलोय आणि वरून जो एक नजारा दिसतोय तो दाखवतो तुम्हाला. धुकं प्लस पाऊस प्लस रोड प्लस समोर नदी. आणि अशा प्रकारे रत्नागिरी सिटी मध्ये आपलं स्वागत झालेलं आहे. आता ह्याची गाडी घेऊया, स्प्लेंडर. ती मी चालवणार आणि ही चालवत घरी जाणार. रत्नागिरी ह्याचा एक व्लॉग बनवलेला आहे चॅनलला, पण तो भरपूर आता झाला असेल, पण तो बघा. साहेबान दिलं या बाबा साहेबान, कोणामुळे? साहेबान दिलं रे बाबा साहेबान. आणि गाडी घेऊन आमचा जुना मित्र राहुल हा आलाय. आता त्याला भेटूया नीट निवांत मस्त असं गप्पा गोष्टी मारूया. भरपूर महिन्यांनी वर्षांनी आलाय तो. साडवली मधली जय हनुमान मिसळ आणि हे कार्टून. वडापाव मागवला नाही आणि मिसळ. तर रिक्षा बॉय नितेश चौगुले दिसतंय हे बस इथं इकडून काढतो बस, असं वरून काढतो बस. तुला रिक्षा चालवायची होती, रिक्षा चालवायला भेटली. 4 पाव जय हनुमानची दही मिसळ अशी दाबलेली आहे की जी भूक होती नव्हती. आणि ह्याला मी उपाशी ठेवलेला होता, कारण की ती मिसळ ह्याला पण द्यायची होती. आणि आधी 2 वडापाव खाल्ले आणि नंतर मी माझ्यासाठी टेस्ट करायची की टेस्ट कर. नंतर त्याला आवडली, मग त्यानं एक मिसळ पाव मागवलं आणि ते खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग ह्याला रिक्षा चालवली होती म्हणून मग हा रिक्षा घेतला आणि बाईन घेतलं ना गाडी मोठी.
आणि आता असं झालं की जे सामान आणि आमच्या बॅगा आणि त्या राहिल्या बॅगेत, सॉरी गाडीत. तर आता आम्ही आणायला जातोय. मग आता ते सगळं काय आणल्यावरती मग घरी येऊ, मग फ्रेश येऊ आणि मग लगेच निघू. आली तर बॅक टू होम. आणि येताना जाम हालत झाली आणि म्हणून ब्लॉग काय शूट नाही करू शकलो. कारण प्रॉब्लेमच असं झालं की आम्ही निघालो 3 वाजता निघालो आणि सुरुवातीला पाऊस नव्हता तरी खेळ, पण आम्ही फुल सेफ्टी म्हणजे रेनकोट सगळं घालून असे निघालो. आणि एक खेड चिपळूणच्या नंतर जो पाऊस चालू झाला तो कंटिन्यू पाऊस पनवेलपर्यंत. आणि असा तसा पण भयानक पाऊस, त्याच्यामध्ये खड्डे, त्याच्यामध्ये म्हणजे ते डायव्हर्जन आणि त्याच्यात ते सगळा चिखल, सगळे खड्डे, बाजूनं डंपर जात आहेत मोठमोठे. आणि त्यात आमच्या गाडीची जी सीट होती ती हार्ड झाली होती म्हणून बसायचे आमचे वांदे झालेले. सारखं अर्ध्या तास उतरतोय बसतोय, खाली उतरतोय बसतोय. जाम म्हणजे एक अशा भागात आपला अशा पाचव्या भागात असे हाल झाले होते आमच्या की ते सांगूच शकत नाही. आणि आता घरी येऊन सगळं फ्रेश झालोय. तर अवतावरून वाटत नसतं अवतारावरून. आणि एक चांगला म्हणजे सुरुवातीला एकदम असं नीट मस्त असं घरातून निघालो आलो. मध्ये पाऊस थांबायचा, पण नंतर जो पडायला लागला तोड नाही पावसाला, म्हणजे तोड नाही. एवढा जोरात पाऊस. तरी नितेशने पण चालवलं, मी पण चालवली. जे व्हिडिओ काढले परशुराम घाट, कारण की मी गाडी चालवतो तो मग जास्त ब्लॉग आणि बनवायला भेटला नाही. मग नितेशने चालवलं, मग तेव्हा काळोख झालं होतं आणि मग तेव्हा काय शूट करू शकला नाही. आणि हायवेला रात्रीच्या वेळी असं दिवसाचा एक वेळ ठीक आहे चालवतो, खड्डे दिसतात, पण रात्रीच्या वेळी असं लॉंग म्हणजे असं असेल तर ते याच्या पुढे मी टाळणारच आहे. हे फर्स्ट टाईमच झालं, म्हणजे पहिल्यांदाच झालं. आम्ही गेलो होतो तर त्याची निघालो आम्ही लेट म्हणून. मग रात्री तरी आता वाजलेत 1:30 पावणे 1च्या आसपास आम्ही आलो. पावणे 1 वाजता आलो, फ्रेश झालो आता. आणि आता हा ग्रुप व्हायचा टाईम. तर मजा आली गाडी चालवायला. आणि 100cc गाडी पहिल्यांदाच एवढा लॉंग रूट मी सहज स्प्लेंडर म्हणजे अशी चालवली नाही. म्हणजे युनिकॉर्न, बुलेट अशा म्हणजे दुसऱ्या आहेत, अँटॉर्क का ॲक्सेस आहे, नॉन गिअर पण चालवेन असं. पण म्हणजे 100cc गाडी पळून किती पळणार, काय कसा आहे तिचा एक्सपिरियन्स आहे तो सगळा एक आलेला. आणि एकदम नीट मस्त व्यवस्थित वाटलं. फक्त सीटमुळं काय ते आमचे जरा प्रॉब्लेम झाले बसायचे. आणि नितेश घरी गेला. नितेशला जाम म्हणजे तो असा झालेला की दादा तू थांब ना, मला उतरायचं आहे, तू थांब मला उतरायचंच आहे. उतरला की आता राऊंड मारायचा, बसायचा. एक तर जिथे मजा आली. आणि बस एवढंच सांगू इच्छितो आणि तुमची रजा घेतो. तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.